मुलांना आता आपण पाहणार आहोत फूल. फूल म्हणजेच काय? फ्लॉवर. तुम्हाला फुले आवडतात की नाही? तुम्हाला ही फुले भरपूर आवडतात. उदाहरणार्थ गुलाब आहे, जास्वंद आहे, मोगरा आहे, चंपा आहे, चमेली आहे, की जे हर एक प्रकारची फुलं आहेत ती कशी आहेत आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आवडतच. मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आपण त्याचे कोणते भाग आहेत ते देखील आपण हे फुलाची अधिक माहिती घेणार आहोत. चला तर आपण बघा पाहू. इथे दिलं आहे फुलाला लांब किंवा आखूड देठ आहे. बघा जो फूल हे अशा प्रकारे. मग आता सगळ्यात पहिले फूल कोणतं आहे? जास्वंद आहे. कोणतं दिसत आहे? जास्वंद आहे. म्हणजे जास्वंदाचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर ते बघा इथे तुम्हाला जो त्याचा रंग आहे तो कसा दिसत आहे? गुलाबी दिसत आहे. त्याचं जो देठ आहे त्याच्यातले जे निघालेले जे केसर आहे म्हणजे याचा आपण पाठ नंतर मानणार आहोत. परंतु सगळ्यात पहिले हे फूल कोणतं आहे? जास्वंद आहे. मग त्यांनी सांगितले फुलाला लांब किंवा आखूड देठ आहे. लांब किंवा एक लांब प्रकारचं देठ आहे किंवा एक आखूड पण देठ असतं. म्हणजे त्यालाच काय बोलणार आहोत? पेडिकल बोलणार असोत. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. बघा त्यांनी सांगितलं की देठाचा जो एक टोक आहे तो खोडाभोवती जॉईंट केलेला इथे आपल्याला दिसत आहे. दिसतोय तुम्हाला की बघा देठाचा एक टोक, जो एक टोक आहे तो कुठे आहेत? फुलं इथे जॉईंट केलेलं इथे दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे जे फूल आहे त्या फुलाला काय आहे? देठ असतं. देठाशिवाय फूल पुढे होऊ शकतं का? पुढे त्याची ग्रोथ होऊ शकत नाही. मग फूल ज्या ठिकाणी देठाला येतं, मग फूल ज्या ठिकाणी देठाला येतं व त्या पसरट व फुगीर भागास, म्हणजे तो पसरट पण आहे आणि जो फुगीर भाग आहे त्यास काय म्हणतात? पुष्पधारा म्हणतात. की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या पाकळ्या निर्माण होण्याचं जे कार्य आहे त्या पुष्पधारामध्ये म्हणजेच रेस्केपकेल असे म्हटले जाते. रेस्केपकेलमध्ये काय आहे की फुलांच्या पाकळ्या व इतर भाग पुष्पधारावर असतात. की त्या सर्व फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्याचा जो ग्रोथ आहे, त्याचा जो उगम आहे, या फुलाच्या पाकळ्याचा उगम तिथूनच सुरुवात होतो. म्हणजेच आपण त्याला काय बोलणार आहोत? पुष्पधारा असे बोलणार आहोत. हा जो भाग तुम्हाला कळाला मुलांनो, फूल ज्या ठिकाणी देठाला येते, ज्या ठिकाणी बघा फुले देठाला येते व तो पसरट आहे. कसा आहे? हा थोडा पसरट आहे आणि काही फुगीर दिसत आहे. तर त्याला काय म्हणत आहोत? पुष्पधारा असे म्हणत आहोत. फुलाच्या पाकळ्या व इतर भाग, जो फुलाच्या पाकळ्याच्या मध्ये आहे आणि इतर जो भाग आहे तो इकडचा बघा दिसत आहे की त्याला देखील काय आहे? पर्ण आलेले आहेत आणि म्हणून याला काय म्हणत आहोत? पुष्पधारा असे नाव दिल्यात आलेले आहे. तर इथे पुन्हा कळालं आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे दिले त्यांनी निदलपुंज म्हणजे काय? क्लॅक्स आहे. तर क्लॅक्सची कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या दिसतात. म्हणजे आता त्याच्या आतला जो भाग आहे, कळी अवस्थेत असणारा जो आतला भाग आहे तो कसा आहे? की हिरव्या रंगाच्या पानासारखा दिसतो. की त्याच्यामध्ये हा जो पान आहे हिरव्या रंगाचा, जी कळी अवस्था आहे की जे अजून फूल उरलेलं नाही, की ते ब्लॉसम झालेलं नाही, बहरलेले नाहीये, ती कशी आहे? कळी अवस्थेमध्ये आहे. मग त्यावेळेस हा जो पार्ट आहे त्या काय केलं आहे की हिरव्या रंगाच्या पानासारखा भागाने त्या झाकल्या जातात. म्हणजे हे जे काय करत आहे त्याला कव्हर करत आहे या दोन्ही भागाला. मग हे आवरण म्हणजेच काय आहे? निदलपुंज आहे. त्याला काय बोललं जात आहे? निदलपुंज. म्हणजे आतला जो भाग आहे त्याला कळी अवस्था जी आहे त्या कळी अवस्थेला काय केलं आहे? यांनी झाकून घेतलेलं आहे. बघा पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने, जो पानासारखा भाग म्हणजे तो हा आहे, म्हणजे याला काय केलं आहे? निदलपुंजाने झाकून घेतले. म्हणजे हे आवरण म्हणजे कोणतं आहे? निदलपुंज आहे. बघा हा जो पानासारखा जो भाग आहे मग हा कोणता आहे? निदलपुंज आहे. अगोदरचा आपण काय पाहिलं मुलांना? बघा इथे पाहिलं आपण फूल ज्या ठिकाणी देठाला येतो जो फुगीर भाग असतो त्याला आपण पुष्पधारा असे म्हणतो. आता आपण बघा इथे पाहिलं की पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने ज्या झाकल्या जातात त्याला आपण काय म्हणणार आहोत? निदलपुंज. मग अशा प्रकारचा हा जो दोन भागाचा आपण पाहिलं, पुष्पधारा पाहिलं आणि निदलपुंज पाहिलं की जिथे काय केलं आहे? पानासारखा जो भाग आहे झाकून घेतलेला आहे. ज्या कळ्या आहेत फुलाच्या पाकळ्याने ज्या बनले त्या कळ्या झाकल्या त्याला आपण निदलपुंज म्हणतात. आता आपण पाहणार आहोत दलपुंज. आता हे झालं निदलपुंज झालं. दलपुंज म्हणजेच काय? कोलोरा. दलपुंज हे फुलाच्या पाकळ्याने म्हणजे पेटल, पाकळ्याला काय बोललं जाणार? पेटल बोललं जाणार, बनलेलं असते. वेगवेगळ्या फुलाचे दलपुंज विविध रंग, आकार व गंधाचे असते. म्हणजे याला काय बोलणार? जे पाकळ्या आहेत बघा, पाकळ्या म्हणजे पेटल्स आहेत. दलपुंज हे फुलाच्या पाकळ्यांनी, जे फुलांच्या पाकळ्यांनी बनलेले आहेत म्हणून त्याला काय आहे? म्हणजे हे वेगळे दल तयार झाले ना, हा एक वेगळा दल, तो एक वेगळा दल, 4-5 दल असे असतात ना. मग अशा प्रकारे काय आहे? हे दलपुंज आहेत म्हणून त्याला काय बोलणार आहे? दलपुंज. म्हणजे आपण पुष्पधारा पाहिलं, आपण निदलपुंज पाहिलं आणि आपण दलपुंज पाहिलं. दलपुंज हे फुलाच्या पाकळ्यांनी
हे फुलांच्या पाकळ्याने काय केलेलं आहे, बनलेलं आहे, म्हणजे त्याला पेटल्स बोलतात. आणि वेगवेगळ्या फुलाचे दलपूजा हे विविध रंग असतात. म्हणजे साहजिकच वेगवेगळी जी फुलं आहेत त्याचा रंग वेगळा आहे. गुलाबाचा रंग वेगळा आहे, जाई, जुई, मोगरा, चाफा, चमेली, जास्वंद, म्हणजे हे सगळे फुलांचे जे रंग आहेत ते वेगवेगळे भाग आहे. मग ते वेगवेगळे त्याचे जो पार्ट्स आहेत म्हणजे ते त्याला काय बोलणार, दलपुंज बोलणार. ज्याप्रमाणे गुलाब आहे, मग गुलाबामध्ये देखील वेगळे प्रकार पडतात. काही गुलाबी जे पूर्ण रेड कलरचा गुलाब आहे, काही पिंक कलरचा गुलाब आहे. त्याच्यामध्ये जे जे दल आहेत त्या दलांना काय बोलणार आहोत, दलपुंज बोलणार आहोत. म्हणजे ज्या पाकळ्या आहेत त्या किती प्रमाणात पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांना दलपुंज असे बोलणार आहोत. त्याचा आकार आणि गंध देखील असतात. मग प्रत्येक फुलाचा जो आकार आहे, तो गंध आहे, तो कसा दिसत आहे आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचा हा दिसत आहे. इथे बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की दलपुंज. आता त्यांनी पुढचं जसं स्टेप घेतलेली की पुमंग म्हणजे काय. पुमंग म्हणजे ॲड्रोमॅक्युम, म्हणजे फुलांचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा म्हणजे स्टेमेन बनलेला असतो. यात परागकोश व वंत असतात. त्यांनी सांगितलंय की जो जास्वंद आहे त्या जास्वंदाचा जो संपूर्ण जो पुढचा जो भाग आहे, टोकदार भाग, की जो पूर्णपणे ताट उभा आहे, मग त्याला जे त्याच्यामध्ये जे तुम्ही जर पाहिलं असेल, जास्वंद हातात घेऊन पाहिलं असेल की जे जास्वंदामध्ये 5-6 पाकळ्या असतात आणि एक असं उभं जे शिर असते, त्या शिरेला इथे बघा अशा प्रकारचं काय आहे की तिथे पिवळ्या कलरमध्ये आपल्याला काही दाणे दिसतात. मग त्या दाण्यांनाच काय म्हणणार आहोत, पुमंग असे बोलणार आहोत. आणि हेच त्यांनी चित्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा हा जो संपूर्ण पार्ट जो एवढा दिसत आहे तुम्हाला, की ह्या पूर्ण भागाला काय म्हणणार आहोत, पुमंग बोलणार आहोत. आपण पाहिलं पुष्पधारा पाहिलं, आपण निदलपुंज पाहिलं, आपण दलपुंज बघितलं, आणि आता आपण जो चौथा पार्ट पाहणार आहोत, पुमंगचा भाग पाहणार आहोत. की फुलाचा हा पुल्लंगी भाग असून तो पुंकेसराचा, म्हणजेच मी याला आपण पुंकेसर देखील आपण म्हणू शकतो. केसर म्हणलं, यात परागकोश व वंत असतो. यात परागकोश आहे म्हणजे परागकोश आणि वंत आहे की जे परागकण वाहून नेण्याचं काम जे करतात. कोण काम करतात, जे पक्षी आहेत की जे ज्या झाडावर बसतात, त्या फांदीवर ज्या बसतात, जे फुलावर बसतात, की की ज्याच्यातून शोषून घेण्याचं जे काम आहे ते परागकण हे घेऊन जाण्याचं काम करतात. जे पक्षी आहेत ते खातात आणि म्हणून हे काय बोललं जातं, याला पुमंग असे बोलले जाते. अशा प्रकारे आपण 4 भागांची आपण इथे माहिती घेतलेली आहे. बघा यात परागकोश आणि काय आहेत, वंत आहे. जो पिवळसर भाग दिसत आहे. आता आपण पुढे जाणार आहोत की जायांग म्हणजे गायनोकियम, म्हणजे फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग आहे. की जो पुंकेसराच्या बरोबर खाली जो भाग आहे, जो आपल्याला पूर्ण जो देठ दिसत आहे, हा कोणता भाग आहे, जायांग. फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा म्हणजे स्कॅर्पेल बनलेला असतो. यात कुक्षी, कुक्षावंत व अंडाशय आहे. की याच्यातूनच पुंकेसराचं काय होतं, निर्माण होत असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं यात काय आहे, बघा यामध्ये कोणकोणते भाग आढळून येतात, स्त्रीकेसरामध्ये बघा जायांगमध्ये कोणते भाग आढळून येतात, कुक्षी आढळून येते, कुक्षीवंत आणि अंडाशय. बघा हे 3 पार्ट्स याच्यामध्ये आहे, आढळून येतात. काय आहे, कुक्षी, कुक्षीवंत व अंडाशय आहे. मग आपण पाहिलं की याला आपण पुंकेसर म्हणत आहोत. की जो पिवळा भाग आहे तो पुंकेसर आहे आणि त्याच्या खालचा जो हे देठ आहे ते काय आहे, स्त्रीकेसर आहे. तर दिलंय बघा स्त्रीकेसर. आणि हे काय, स्त्रीलिंगी भाग असतो. जो फुलाचा हा काय आहे, स्त्रीलिंगी भाग असून त्याच्यामध्ये काय कार्पेल आहे म्हणजे स्त्रीकेसर आहे. त्यातमध्ये कुक्षी, कुक्षावंत व अंडाशय असते. तर अशा प्रकारे आपण मुलांना पाहिलं, पुष्पधारा पाहिलं आपण, त्याचप्रमाणे आपण पाहिलं मुलांना. बघा आता अशा प्रकारे आपण बघायचं म्हणजे मला पुष्पधारा पाहिलं, निदलपुंज पाहिलं, दलपुंज पाहिलं, जायांग पुमंग पाहिलं, जायांग पाहिलं. म्हणजेच काय आहे, हे पुंकेसर आहे, स्त्रीकेसर आहे. यात कुक्षी, कुक्षीवंत व अंडाशय म्हणजे याच्यामध्ये 3ही गोष्टी याच्यामध्ये सामावून घेत असतात. बघा आता त्यांनी सांगितले परागकोश पक्व झाल्यावर फुटतो व त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. जे परागकोश आहे हा पक्व झाल्यावर म्हणजे तो पूर्ण पक्व झाल्यानंतर म्हणजे त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो काय होतो, फुटतो. त्यांनी सांगितलं हा जो परागकण आहे तर त्याची देखील वाढ होत असते. म्हणजे तो आपल्या डोळ्यानेच किती छोटा दिसतो, म्हणजे आपण तो किती छोटा असू शकतो सूक्ष्मदृश्य. त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की तो पक्व झाल्यावर म्हणजे तो अजूनही जो खूपच छोटा असेल आणि तो काय होतो, जेव्हा तो पूर्ण त्याची वाढ होते तेव्हा तो फुटतो व त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. म्हणजे त्या पटेलावर जाऊन पडतात. त्याप्रमाणे तेच काही जमिनीत पडतात, त्या कुक्षीमध्ये म्हणजे इथे पडतात किंवा याच्यामध्ये जाऊन पडतात. व या क्रियेला परागीभवन म्हणजेच काय म्हणतात, पॉलिनेशन्स असे म्हणतात. पुढे काय म्हणतात, त्याला परागीभवन असे म्हणतात. की तो परिपक्व झाल्यानंतर किंवा त्याची वाढ झाल्यानंतर तो काय होतो, परागकण फुटतो, तो बाहेर पडतो आणि तो कुक्षीवर जाऊन पडतो आणि त्यालाच काय म्हणणार आहोत, परागीभवन असे म्हणतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात परागीभवन म्हणजे काय, तर तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. परागीभवन म्हणजे परागकोश जेव्हा परिपक्व होतात तो फुटतो, त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात, त्यालाच आपण काय म्हणत आहोत, परागकण असे बोलत आहोत.
परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. मग त्याच्यामध्ये देखील काय होतात, दोन प्रकार पडतात. जेव्हा परागकण परिपक्व होतं जेव्हा ते फुलून जातं, जेव्हा ते फुटतं, जेव्हा बाहेर येतं, त्या पुढे ते अंडाशयातील बीजांडाचे फलन होते. बघा, परागीभावापासून काय होत आहे, अंडाशयातील बीजांडाचे फलन होते, की त्याच्यामध्ये देखील फलन झाल्यानंतर त्याचे रूपांतर बियामध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर हे फळामध्ये होते. आपण फळ कशा प्रकारे निर्माण होतं, तर अशा प्रकारे परागीभवनापासूनच काय होत आहे, बीजांडाचे फलन होऊन ते बी रूपांतर होते आणि बियाचं देखील काय होत आहे, अंडाशयात रूपांतर होऊन फळ येत असते. तर अशा प्रकारे ही जी प्रोसिजर आहे त्या परागीभवनापासूनच होत आहे आणि ती महत्वाची प्रोसिजर इथे दिसत आहे. त्याच्या प्रकारे तुम्हाला कळाले बी कशा प्रकारे होते आणि फळ कशा प्रकारे रूपांतर होत आहे. तर परागीभवनापासून काय होत आहे, आपल्याला बी आणि फळाचं रूपांतर होत आहे. तर मग आता तुम्हाला इथे आकृती दिली आहे, आता पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे की जे जे आपण पाठ शिकलो आहोत, मग ते पाठ कोणकोणते आहेत बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत. आता बघा, सुरुवातीपासून आपण जर बघितलं की हे जे काय आहे, सर्वात प्रथम तुम्हाला इथे देठ दिसत आहे. काय दिसत आहे, हे जे आहे देठ आहे. मग देठाच्या नंतर हे निदलपुंज आहे, जेव्हा काय आहे, पाकळ्याने जे झाकून घेतलेलं आहे, म्हणजे हे निदलपुंज आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं हे दलपुंज आहे, बरोबर, की जे पाकळ्या आहेत ते दल म्हणजे काय आहे, की जे 4 आहेत 5 आहेत म्हणजे किती आहेत, त्याला आपण दल बोलणार. हे दलपुंज आहे म्हणजे या पाकळ्या आहेत. त्याचप्रमाणे हे कुक्षिवंत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की कुक्षिवंत म्हणजे हे भूकेशर आहे. त्याचप्रमाणे हे पाहिलं आपण स्त्रीकेशर म्हणजे त्याला आपण जायांग म्हणणार आहोत. हे कुक्षी आहे. तर अशा प्रकारे बघा इथे दिले जास्वंदीच्या फुलाचा छेद म्हणजे काय आहे, की जास्वंदीचे जे विविध पार्ट आहेत ते आपल्याला इथे त्यांनी पाहिले आहेत. कुक्षी आहे, कुक्षीवंत आहे, पराकोश आहे, दलपुंज आहे, निदलपुंज आहे आणि देठ आहे. तर अशा प्रकारे याचे फुलांचे, जास्वंदीच्या फुलाचे हे प्रकार आपल्याला इथे दिसून येत आहेत. याची आकृती देखील आपल्याला काढायला कधी कधी सांगतात की जास्वंदीच्या फुलाची आकृती काढून त्याचे भाग स्पष्ट करा किंवा भाग चित्रामध्ये दाखवा, असं देखील परीक्षेला प्रश्न हा विचारू शकतो. तर अशा प्रकारे ही जी आकृती आहे ही तुम्हाला त्याचे भाग व्यवस्थित तुम्हाला सांगता आले पाहिजेत आणि म्हणून ते तुम्हाला जो प्रत्येक भाग आहे तो तुम्हाला मी आता या पाठामध्ये, या लेसनमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर मुलांना आता आपण पाहणार आहोत फळ. फळ म्हणजे काय, फ्रूट. तुम्हाला सगळ्यांना फ्रूट, प्रत्येक मुलांना प्रत्येक एक तरी फ्रूट हे आवडतच असतं. की असं आपण की मला स्ट्रॉबेरी आवडतो, मला त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की आम्हाला किवी फ्रूट आवडू शकतो, आम्हाला त्याचप्रमाणे मला की पायनॅपल आवडू शकतो, की हर एक जे प्रत्येक मुलांची ही आवडती फळं असतात. चिकू आहे, पेरू आहे, त्याचप्रमाणे सफरचंद आहेत. मग या फळांच्या बद्दलची देखील आता आपण त्यामध्ये माहिती घेणार आहोत. की जे बघा तुम्हाला इथे दिसत आहे बनाना आहे, ॲपल आहे, त्याचप्रमाणे इथे जे तुम्हाला फळं दिसत आहेत, तुम्हाला इथे पोटॅटो दिसत आहे, मिरची दिसत आहेत, गाजर दिसत आहेत, त्याचप्रमाणे श्री जी फळं आहेत ही याचं आपण अन्नामध्ये सेवन म्हणून करत असतो, बरोबर आहे. की काही जी फ्रूट आहेत त्यांचं आपण ज्यूसच्या माध्यमातून सेवन करतो, तर जे कच्चे जे भाज्या आहेत त्यांचं आपण शिजवून त्याचं सेवन करत असतो. तर या फळांबद्दलची देखील आता आपण मुलांना माहिती घेणार आहोत. बघा इथे त्यांनी दिले आहे, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळे वैशिष्ट्यपूर्ण आहे व फळाचे प्रकार, आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळते. त्यांनी सांगितले की आपण दैनंदिन जीवनामध्ये या सर्व फळांचा काय करत असतो, वापर करत असतो. प्रत्येक फळाचं एक वैशिष्ट्य असतं की प्रत्येक फळ जे आहे त्याचा रंग, आकार आणि त्याची जे टेस्ट आहे, ज्यावर आपण बोलू शकतो स्वाद आहे, तो देखील चव आहे ती कशी आहे, वेगळ्या प्रकारची असते. की हे वैशिष्ट्यपूर्ण फळ आहे. जे प्रत्येक फळ आहे प्रत्येक आजारावर देखील आहे. जसं आपण बोललो, आपण इयत्ता 6वीच्या विषयामध्ये देखील शिकलो की जे फळ आहे की कोणत्या प्रकारची फळ आहे की ज्याच्यामध्ये जीवनसत्वे आणि विटॅमिन्स हे आपल्याला मिळतात, कॅल्शियम आणि मिनरल्स भेटतात. मी डोळ्यासाठी कोणती फळ आहे, हाडांसाठी कोणते फळे खाल्ले पाहिजे, एनर्जीसाठी कोणती फळं खाल्ली पाहिजे, की ज्याच्यामुळे की जो आपल्याला येणारे जे आजार आहे त्याच्यापासून आपण स्वतःला वाचू शकतो. त्याच्यामुळे ही आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणामध्ये याचं जरी कमी प्रमाण जरी असलं तरी त्याचं महत्त्व हे देखील तितकंच आहे. हे देखील आपण आता 6वीच्या विषयामध्ये, विज्ञान या विषयामध्ये आपण पाहिलेलं होतं. आणि हाच भाग बघा पुणे इथे छोट्याशा पाठमध्ये आपल्याला आलेला आहे की आपल्याला जसं आपण दैनंदिन जीवनात जे आपले पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आहेत, त्याचप्रमाणे आपण जे सगळे आपण पदार्थ जे खातो, जे कार्बोदके आहे, जे प्रथिने आहेत, याचा आपण आपल्या पदार्थामध्ये जास्त प्रकारे सेवन करतो. परंतु जे फळे आहेत त्याचा ज्या आहार म्हणून आपण फार कमी प्रमाणात उपयोग करत असतो. हीच फळे मुलांना
आपण बघितली की हे देखील याचं सेवन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. मग ह्या फळाच्या बद्दलची जी वैशिष्ट्य आहे ती देखील आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये जो आकार, रंग आणि चव देखील काय आहे, प्रत्येक फळाचा वेगवेगळ्या आकारामध्ये फळामध्ये आपल्याला तो पाहायला मिळत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे त्याचा जो शेप आहे बघा, आता इथे पाहू शकता की काही फळांना काटेरी आवरण असते. मग त्या काटेरी आवरण असलेलं फळ कोणतं आहे? बरोबर, कोणतं आहे? फणस आहे. त्याचप्रमाणे अजून कोणतं येऊ शकतं मुलांनो? जे अननस आहे. बरोबर आहे की ज्याला काय आहे, काटे असतात, परंतु ते कापल्यानंतर त्याच्यातला जे गोडवा आहे तो किती सुमधुर लागतो. बघा, काही फळांना काटेरी आवरण असतं, तर काही फळांचा रस काढता येतो, तर काही फळांचा गर असतो. आता बघा, प्रत्येक जे फळ आहे त्या प्रत्येक फळाचा आपल्याला ज्यूस काढता येतो का? तर नाही. जसं आपण आंबा म्हटलं तर त्याचा ज्यूस काढू शकतो आपण, मोसंबी आहे, संत्री आहे, याचा ज्यूस काढू शकतो. परंतु म्हणजे ज्यूस काढू, प्रत्येक फळाचा हा ज्यूस निघत असतो, परंतु प्रत्येक फळापासून आपल्याला त्याचप्रमाणे आपण स्लाईड निघतील असं नाही, तर काही फळापासून आपल्याला काही गरे पण निघतील. ज्याप्रमाणे आपल्याला जे पायनॅपल आहे त्याचं गरे निघतील, किंवा त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो जे फणस आहे तर फणसाचे आपल्याला काय निघतात? गरे निघतात. काही फळांचा रस काढता येतो तर काही फळांचा गर काढता येतो. बरोबर आहे. काही फळांचा आपण काय करतो? गर काढत असतो. मग तसं आपण पाहू शकतो की जे काही कलिंगड आहे त्याचा देखील आपल्याला ज्यूस मिळू शकतो. त्याचप्रमाणे जे किवी आहे त्याचा आपण रस काढू शकतो का? तर ते आपण कापून खाऊ शकतो. जे आपण म्हणू शकतो जो पेरू आहे, मग पेरूला देखील आपण काय करू शकतो? आपण कट करून खात असतो. तर काही फळात एकच बिया असते तर काही फळात अनेक बिया असतात. आता प्रत्येक जे फळ आहे, ज्या प्रत्येक फळामध्ये काय असतात? बिया ह्या ठरलेल्या असतात. बियाशिवाय फळ असतं का? तुम्ही कोणत्याही प्रकारचं बी घ्या, की काही प्रत्येक जे फळ आहेत त्या प्रत्येक फळामध्ये एक तरी बी असते. मग काही फळामध्ये एक बी असते तर काही फळामध्ये अनेक बिया असतात. जसं आपण तुम्ही पाहिलं की जो आंबा आहे त्या आंब्यामध्ये काय आहे? अनेक बिया असतात का? तर त्याच्यामध्ये एकच बी आपल्याला दिसत असते. मग त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की जो चिकू आहे त्या चिकूमध्ये 4-5 आपल्याला फळं दिसतात. त्याचप्रमाणे आपण जर कलिंगड घेतलं, जर आपण टरबूज घेतलं, तर त्याच्यामध्ये कितीतरी अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या बिया आपल्याला ह्या खाताना दिसत असतात. मग अशा प्रकारे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे ते सांगते की त्याचा जो रंग आहे, त्याचा जो आकार आहे, त्याची जी चव आहे, आणि त्याचप्रमाणे त्या फळांमध्ये असलेल्या त्याच्या ज्या बिया आहेत याच्यामध्ये देखील काय आहे? फरक आहे. आणि हाच फरक म्हणजे आता हे बघा, हे काय दिसत आहे तुम्हाला? फणस आहे. म्हणून त्यांनी सांगितले काही फळांना काटेरी आवरण असतं तर काहींचा रस काढता येतो, तर काही गरांच्या माध्यमातून, गर म्हणजे काही अशा प्रकारचे गर हे बाजारामध्ये आपल्याला फळवाल्याकडे उपलब्ध असतात, ते देखील आपण घेऊ शकतो. तर काही फळात एकच बी असते ते देखील सांगितले, आणि काही फळामध्ये देखील अनेक बिया आहेत, मग त्या देखील आपण खात असतो. बघा, आता इथे तुम्हाला काही चित्रामध्ये दिसतंय बघा, एक काजूचं चित्र आहे, त्याच्यामध्ये एक बी आहे. हा आंबा आहे बघा, तर आंब्यामध्ये देखील काय आहे बघा. पण हे वाटाणे आहे, वाटाण्यामध्ये अनेक बिया आहेत. ज्या बीचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात. मग ज्या बीचे जे 2 समान भाग होतात की जे बरोबर समान भाग आहे, मग वाटाणा जो आहे, शेंगदाणा आहे, याचे कसे आहे? परफेक्ट 2 भाग होतात. असं होतं का की तो वाटाणा आहे की जो कधी अर्धा जास्त इकडं अर्धा तिकडचं, किंवा जो शेंगदाणा आहे तर त्याच्या बरोबर आपल्याला 2 समान भाग हे दिसतात, त्याला काय म्हणणार आहोत? द्विदल बोलणार. म्हणजे काय आपण काय म्हणणार? डिक्टोलेडन्स असे बोलणार आहोत. तर त्याचे 2 समान भाग होत नाही, जे द्विदल बी म्हणतात. तर ज्याचे 2 भाग समान होत नाही, मग त्या भागांना आपण जे आपण आता उदाहरण पाहिले त्याचे 2 समान भाग होतात, परंतु ज्या 2 फळाचे समान भाग होत नाहीत बघा, त्यांना एकदल बी असे म्हणणार आहोत. द्विदल बी आणि एकदल बी याचा फरक तुम्हाला कळाला आहे मुलांनो, की ज्या 2 भागाचे समान भाग होतात त्यांना द्विदल बोलतात, परंतु ज्या 2 फळाचे 2 समान भाग होत नाही त्यांना एकदल बी म्हणतात. म्हणजे काय? मायनोक्टिलिडेन्स असे म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, याच्यामध्ये आपण पाहिलं की जे द्विबल म्हणजे काय आणि एक द्विबल म्हणजे काय, की द्विदल म्हणजे 2 दलांमध्ये त्याचं जे रूपांतरित झालेलं आहे, 2 पार्ट्स जे वेगळे झाले आहेत त्याला आपण काय बोलणार आहोत? द्विदल. परंतु ज्या भागामध्ये ज्याचे 2 समान भाग होत नाही त्यांना आपण काय बोलणार? एक द्विदल बोलणार आहोत. तर त्यांना आपण काय म्हणणार? एकदल बी असे बोलणार आहोत. द्विदल बी आणि एकदल बी याच्यातला देखील मुलांना आपण फरक पाहिलेला आहे की याच्यामध्ये काय फरक आहे. 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बोलणार, तुझे समान भाग होत नाही त्याला आपण एकदल बोलणार आहोत. तर अशा प्रकारे आपण या पूर्ण पाठाचा मुलांना आपण इथे अभ्यास केलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे या 2 भागामध्ये रूपांतरित झालेलं आहे, की जे आपण झाड पाहिलं, खोड आहे, खोड, पान, फळं, फुले, याच्या प्रकारचा आपण त्याचे विविध प्रकार कोणते आहेत ते पाहिले आहेत. खोडाचे प्रकार पाहिले आहेत, मुळाचे प्रकार पाहिले आहेत, एकदल. त्याचप्रमाणे सोटमूळ काय आहे, आगंतुक मूळ काय आहे, तंतुमूळ काय आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व मुळांचा देखील इथे आपण त्याचा प्रकारचा अभ्यास केला आहे. खोड म्हणजे काय, खोडाचे प्रकार किती पडतात, त्याचे कोणते पार्ट्स आहेत, मूळ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आहेत. त्याचप्रमाणे
पानाचे जे प्रकार पडतात ते कोणकोणते आहेत, त्यानंतर जे पान आहे, ते फूल आहे, त्या फुलाचे देखील कोणकोणते विविध प्रकार पडतात त्याचा देखील आपण अभ्यास केला. तर आपण फळाविषयी देखील माहिती घेतली की जी फळं आहे त्या फळामध्ये देखील एकदल आणि द्विदल फल हे कशा प्रकारे, जसं आंबा आहे, आंबामध्ये एक फळ आहे, परंतु जर आपण घेतलं, जर चिकू घेतलं आपण, त्याचप्रमाणे आपण जर घेतलं कलिंगड घेतलं, तर याच्यामध्ये देखील बरेच प्रकार पडतात, द्विदल प्रकारामध्ये पडतात. तर अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही गटाचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. तर आता आपण मुलांनो या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सारांशमध्ये आपण काय शिकलेलो, की सारांश काय आहे, की सारांशमध्ये आपण बघत आहोत की आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. मूळ, खोड, पान, फूल, फळ हे वनस्पतीचे काय आहेत, अवयव आहेत. बरोबर, की हे अवयव मूळ, खोड, पान जे पूर्ण आपल्याला जे वृक्ष दिसतं, जे झाड आहेत, मग त्या झाडामध्ये कोणकोणते प्रकार पडतात बघा. इथे दिलेलं आहे मूळ आपल्याला हा दिसत आहे, खोड दिसत आहे, पान, फूल आणि फळ हे आपल्याला दिसत आहे. की जे मूळ आहे ते खाली असतं, जे खोड आपल्या खोडापासून जो सगळा वरचा भाग आहे, खोड, पान, फूल, फळ हे आपल्याला दिसतं. मग या वनस्पतीचे अवयव आहेत. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढते ते आदिमूळ आहे. बी हे आतून जमिनीच्या दिशेने म्हणजे जे खालच्या भागाने जे वाढते त्याला आपण आदिमूळ वर पडतो. तर जे वरच्या दिशेने वाढते त्याला आपण काय बोलणार आहोत, अंकुर बोलत आहोत. हे देखील आपल्या इथपर्यंत क्लिअर झालं आहे की जमिनीच्या खालच्या भागाने जो भाग वाढतो त्याला आपण काय बोलणार आहोत, आदिमूळ. तर जो वरच्या दिशेने जो भाग वाढतो त्याला काय बोलणार आहोत, अंकुर बोलणार आहोत. मुळाचे सोटमूळ व तंतुमूळ असे दोन प्रकार पडतात बघा. मुळाचे सोटमूळ, मुळाचे देखील दोन प्रकार पडतात, सोटमूळ आणि तंतुमूळ. मी याच्यातला देखील तुम्हाला मी फरक क्लिअर केलेला आहे की सोटमूळ म्हणजे काय, की जमिनीचा जो वरचा जो भाग आहे त्याला आपण सोटमूळ होतो, परंतु तंतुमय मुळ म्हणजे हे जमिनीच्या खाली वाढतात आणि त्याला देखील अजून आणखीन मुळा सुटतात, त्याला असे तंतुमूळ म्हणतात. आपला हा देखील पाठ झालेला आहे. अंकुरापासून जमिनीवर वर खोड वाढते. आता इथे झाले खोडाचे प्रकार सांगितले की जमिनीवर अंकुरापासून जमिनीच्या वर जे खोड वाढते त्यात खोड वाढते त्याला काय म्हणणार. मग खोडाचे देखील विशेष प्रकार कोणते आहेत, खोडाचे पेर, कांडे, मुकुल असे भाग पडतात. बरोबर आहे. मग इथे खोडाबद्दलची इथे आपल्याला माहिती दिलेली आहे की खोडाचे प्रकार किती आणि कोणते. जर हा प्रश्न आला तर बघा इथे दिलं आहे की जमिनीवर जे खोड वाढत असते ते खोडाचे त्याला आपण पेरे बोलतात, मग कांडे आहे आणि मग मुकुल आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारामध्ये देखील याचं काय होत आहे मुलांनो, विभाजन पडत आहे. बघा आता आपण पुढचं पाहणार आहोत पानाच्या पसरट भागाला. आता इथे पानाबद्दलची बघा माहिती आपण घटक शिकलेला आहोत की त्याची देखील आपण माहिती घेतली आहे. पानाच्या पसरट भागाला काय बनणार आहोत, पर्णपत्र. जो पसरट आहे, जो पर्णपत्र आहे, पानाच्या कडेला जो पानाचा जो कडेचा जो भाग आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, पर्णधारा बोलणार आहोत. पानाचे जे वरचं जे टोक आहे त्याला पन्नाग्र बोलणार आहोत. काही वनस्पतीच्या पानांना जी देठं असतात, मग आता इकडचा तो भाग आहे की काही वनस्पतीच्या पानांना देठं असतात किंवा काही वनस्पतीच्या पानांना हे देठ नसते बघा, किंवा काहींना नसतात. त्याचप्रमाणे उपपर्णे असतात किंवा नसतात. त्याचप्रमाणे काही उपपर्णे देखील असतात किंवा नसतात. हे काय आहे बघा, पर्णपत्र आहे. काय आहे, पर्णपत्र आहे आणि त्याला मध्यभागी काय आहे, मध्य शिरा आहे. तर अशा प्रकारे पानाबद्दलची देखील आपण माहिती घेतली आहे आणि पानाचे जे विविध भाग आहेत, जे पार्ट्स ऑफ द लीफ, त्याचं देखील आपण प्रकार पाहिलेले आहेत. म्हणजे हा देखील जो आपला टॉपिक आहे कव्हर झालेला आहे. आता आपण दुसरं बघितलं, पानाचे देखील प्रकार पाहिले की प्रकार कोणते कोणते पडतात. मग साधे पान आहे आणि संयुक्त पान आहे असे त्याचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. मग असे 2 प्रकार पडतात. मग पानाच्या मांडणीनुसार सुद्धा एकंदरीत आवर्ती सम्मुख वर्तुळ असे प्रकार पडतात. बघा त्यांनी काय दिले, पानाच्या मांडणीनुसार, की पानाची मांडणी म्हणजे काय, की त्याची जो शेप आहे, त्याचा जो आकार आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, मग तो एकंदरीत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं जो समान रेषेमध्ये आहे म्हणून तो कसा आहे, एकंदरीत आहे. बरोबर, जसा हा समांतर आहे मग हा कसा आहे, एकंदरीत असल्यामुळे काय आहे, त्याला पण तो समान रेषेत वाढलाय म्हणून त्याला एकंदरीत आहे. आवर्ती म्हणजे तसं जरासा काही अर्धा 1 इंच जो खालीवर आहे. सम्मुख म्हणजे जो समोरासमोर आहे. वर्तुळाकार म्हणजे जो गोलाकार आहे. तर अशा प्रकारे पानाचे देखील 4 प्रकार पडतात. हे आपण चित्राच्या माध्यमातून देखील मुलांना समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना जो आपण पान आहे म्हणजे काय, पानाचे जे पूर्ण पार्ट्स आहेत ते पाहिले. त्याचप्रमाणे पानाचे देखील प्रकार कोणते पडतात त्याचा देखील मुलांना इथे आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे. आता जो आपला पुढचा जो टॉपिक आहे तो बघा पाहत आहोत. फूल ज्या ठिकाणी देठाला येते त्यास पुष्पधारा म्हणतात. की ज्या ठिकाणी फूल आहे जे देठाला येते त्याला पुष्पधारा असे आपण म्हणत आहोत. हा जो आहे तो पुष्पधारा. त्यामुळे फुलाचे देखील मग पार्ट्स पाहिले होते आपण की ते फुलाचे पार्ट्स कोणकोणते आहेत. जसं आपण चित्राच्या माध्यमातून सांगितलं की जो सगळ्यात पहिला हा जो पुष्पधारा, फूल ज्या ठिकाणी जे देठ आहे त्या देठाला तिथे काय म्हणणार, पुष्पधारा म्हणत आहोत. मग फुलाचे निदलपुंज, बरोबर आहे, मग दलपुंज, मग जायांग,
असे प्रमुख भाग पडतात, बरोबर. की हे देखील आपण बघितलं की कशा प्रकारे जे दलपुंज म्हणजे काय, की ज्या पेटल्स आहेत, जे पाकळ्या आहेत, त्याला दलपुंज म्हणणार. ज्यामध्ये स्त्रीकेसर आहे, बरोबर. आणि जे पुंकेसर आहे, ते पिवळ्या कलरचं जे भाग आहे ते मग कशा प्रकारे त्याचं परागीभवन होतं हे देखील आपण चित्राच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, बरोबर. तर त्यामुळे हा जो आपला टॉपिक आहे की फुलाचे विविध भाग कोणते आहेत, याचा जो भाग आहे हा आपण इथे पूर्णपणे कव्हर केलेला आहे. मग परागीभवनच्या क्रियेनंतर अंडाशयातील बीजांडाचे फलन होत असते. तर परागीभवन जे काय होतं, परिपक्व होतं. ते जे छोटं जे परागीभवनमध्ये जे पुंकेसर आहे ते परिपक्व झाल्यानंतर ते फुटतो. त्याचं काय होतं मुलांनो, अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतरित बी मध्ये व अंडाशयाच्या फळात रूपांतरित होत असते. व ज्या बीचे 2 भाग होतात, मग ज्या बीचे 2 भाग होतात त्याला द्विदल बोलतात. आणि ज्या बीचे भाग होत नसतील तर त्याला एकदल म्हणजे एकदल बी असे म्हटले जाते. म्हणजे बघा इथे जे समजून घेण्याची जी क्रिया आहे की परागीभवाच्या नंतर जी क्रिया आहे ते अंडाशयातील बीजांडाचे काय होते, फलन होते. म्हणजे त्याचं रूपांतरित होतं, ते फुटतं. ते रूपांतरित मध्ये ते काय होत आहे की त्याचे रूपांतरित बी मध्ये होते. की ते फलन झालं की ते त्याचं रूपांतर कशामध्ये होते, बी मध्ये व अंडाशयाचे फळात रूपांतर होते. व ज्या बीचे 2 भाग होतात त्या बीला द्विदल बी बोलतात. व ज्याचे 2 भाग होत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, एकदल बी असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण याचा देखील परिपूर्ण आपण चित्राच्या माध्यमातून आपण अभ्यास केलेला आहे. आणि आपण हे समजून घेण्याचा देखील इथे प्रयत्न केला आहे की नक्की द्विदल बी म्हणजे काय आणि एकदल बी म्हणजे काय. जसं एकदल बी म्हणजे आपण बघू शकतो, जसा आंबा आहे हा एक की आंब्यामध्ये फक्त एकच बी आहे, म्हणजे तो कसा आहे, एकदल बी आहे. परंतु जर द्विदल बी म्हटलं तर आपण म्हणू शकतो, आपण चिकूचं उदाहरण घेऊ शकतो. आपण त्याचप्रमाणे आपण घेऊ शकतो मुलांना कलिंगडाचं उदाहरण आहे, पपईचं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये अनेक बिया असतात. ते कसे आहेत, द्विदल बियामध्ये त्याचं रूपांतरित हे होत असते. तर अशा प्रकारे आपण याचा संपूर्ण जो टॉपिक आहे, पान, खोड, मूळ, फळ, फूल, याचे आपण कार्य काय, ते कशा प्रकारे आहे, मूळ म्हणजे काय, मुळाचे प्रकार काय, खोड म्हणजे काय, खोडाचे भाग पाहिले, पान म्हणजे काय, पानाचे पण प्रकार पाहिले. त्याचप्रमाणे आपण जे पानाचे जे विविध प्रकार कोणते आहेत ते बघितले आहेत. पानाचे जे अवयव कोणते आहेत, पार्ट्स कोणते आहेत, त्याचा देखील आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे परागीभवनानंतर कशा प्रकारे जे परागीभवनानंतर जे अंडाशयातील बीजाचं जे फलन होऊन जे बी तयार होते आणि अंडाशयातील फळाचे रूपांतर हे फळामध्ये तयार होते. व त्याच्यामध्ये देखील कशा प्रकारे 2 प्रकार पडतात, एक द्विदल बी आणि एकदल बी, हे कशा प्रकारे मोडतात याचा देखील आपण सविस्तररित्या अभ्यास केलेला आहोत. तर अशा प्रकारे जो संपूर्ण पाठ आहे मुलांनो मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता याच पाठाच्या माध्यमातून असणारे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते देखील मुलांना आपण याच्यातून पाहणार आहोत की आपण आता पुढे घेणार आहोत. जसं आपण पाहणार आहोत पाठाच्या माध्यमातून आपण काही प्रश्नोत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.